सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुला ये मा पोलांडून आते. ओ बाई, खबरदार, थोबाडातनं एक शब्द काढलास ना तर याद राख. या अवदसेला घराबाहेर काढू शकले नाही मी, पण तू अजून उंबरठ्या बाहेरच आहेस. तुला घरात घ्यायचं की नाही हा माझा प्रश्न आहे. ओ मिसेस माटेगावकर, तुम्ही जशा मिसेस माटेगावकर आहात ना तशी मी सुद्धा मिसेस माटेगावकरच आहे. आणि काय हो, चिरंजीवनी काय तुमच्या कानात येऊन सांगितलं होतं की काय, बाबा मी लग्न करतोय? नाही बा, म्हणजे मला माहित नव्हतं. आत्ता आलं लक्षात. काय? त्याने नक्की विमलला सांगितलं असणार त्या अवदसेला घेऊन घरी येतोय म्हणून, म्हणून अशी पुढे पुढे करत होती. जळडी मेलीची हौस तरी, नवरा गेलाय, मुलाचा पत्ता नाही, तरी त्याचं तिला काय आहे का बघा. सूरजबाळ कुठे आहे याची काही कल्पना आहे का तुला? अगं जी बाई स्वतःच्या बहिणीला, पुतण्याला, स्वतःच्या नातवाला सोडत नाही, ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? तेच जे तू 4 वर्षात करू शकली नाहीस. काय करणार? विजू उठणार आहे, उठतोस ना? अशी दात विचकून हसू नकोस माझ्या समोर, फार महागात जाईल तुला. अरे घटस्फोट हवाय का तिला? नाही नाही नाही, घटस्फोट नाही ग. मग काय हवंय महामायेला? महामाया कोणाला म्हणालात? अरे आत्ताच म्हणालीस ना तू, तुझं पाळण्यातलं नाव महामाया आहे. तू इथं किती दिवस राहणार आहेस? पाहुणा आहेस, पाहुण्यासारखा राहा. ए पाहुणा कोणाला म्हणतेस ग? हा, तो या घरचा धाकटा वारसदार आहे. म्हणजे तू या घरचा मोठा वारसदार आहेस. होच मुळी. मग तरी सुद्धा तू तुझ्याच आईकडनं वरच्या खोलीतल्या तिजोरीच्या किल्ल्या मागायला इतका का घाबरतोस? काय म्हणतेस काय हे? तिजोरीच्या किल्ल्या त्या कशाला हव्यात या जगदंबेला? मला नकोयत, तुमच्याच मुलाला हव्यात. मला अरे बोल ना, माग तिजोरीच्या किल्ल्या माग, तो तुझा हक्क आहे. भानुप्रिया माटेगावकरच्या मुलाला कोणी बाहेरच्या उपरीनं हक्काची जाणीव करून देण्याची गरज नाहीये. किल्ल्या का हव्या आहेत ते सांग. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. किल्ल्या मला हव्यात. मागे हो, तुम्ही 2 पावलं मागे जा. मला मागं व्हायची सवय नाही. मग सवय करून घ्या.
या सगळ्याला तुझी फूस आहे. किल्ल्या मी मागितल्यात, माझ्याशी बोला. किल्ल्यात तुला हव्यात ना? मागण्याची हिम्मत तू केलीयस. मग आता कारणही तूच सांग. मला आमच्या खोलीचं दार उघडायचंय. देवधर नाहीचे झाल्यापासून तुम्ही आमच्या खोलीला टाळा ठोकलाय. मग बरोबरच केलंय मी. नवरा नसलेल्या बाईनं गाद्या गिरज्यांवर लोळू नये. देवधर गेलेले नाहीयेत आणि म्हणूनच मला आमची खोली उघडायची. भिंतीजवळच्या कपाटावरती तुम्ही त्यांचे सगळे फोटो ठेवलेत, मला माहितीये. आणि त्याच्यातला एक फोटो हवाय मला. देत नाही जा. हे उत्तर तुम्ही पाटील साहेबांना द्या. बाबा, दिस इज नॉट फेअर. अगं पण झालं काय? जाऊ दे ना तुला. उगाच मामांजीच्या डोक्याला त्रास नको. डोक्याला? पुरी काय झालंय? तू रडतेस ना? माझ्या हृदयाला घरं पडतात पुरी. काय झालं ते सांग. तुम्ही देवदार दादांचा फोटो मागितलेलात ना? हो, तर काही ना किल्ल्या दिल्या नाहीत? नाही लाजाने त्यांनी किल्ले दिलं सुद्धा. आम्ही दार उघडून आत सुद्धा गेलो, पण काय? पण बाईसाहेबांनी कपाटावरचे सगळे फोटो आधीच काढून ठेवले होते. अख्खी खोली शोधून झाली, पण देवधर दादांचा एकही फोटो मिळाला नाही. खूप आशा होती मला की निदान त्यांचा फोटो तरी बघायला मिळेल, पण ते भाग्य सुद्धा माझ्या नशिबात नव्हतं. नाही होऊ शकलं त्यांचं दर्शन. अगं रडू नकोस विमलताई, सावर स्वतःला. आता मी आहे ना. नाही अतुला, माझं ऐक. तू नको अडकूस या जंजाळात. सुखी निर्धास्त आयुष्य जगतेस तू. जा तुझ्या जगात परत. असं बोलून तुम्हाला आणखीन पर्क करतेस ग. आणखीन दुःख देतेस मला तू. तुम्ही दोघी शांत व्हा. विमल, तुला देवधरचा फोटो हवाय ना? मी भानुप्रियाकडे मागतोय. आय एम सॉरी, पण बाबा तुम्ही हे काम आधीच करायला हवं होतं. असं तुम्हाला वाटत नाही? तुम्ही आधीच जरब दाखवायला हवी होती. तुम्हीच फोटो मागून घ्यायला हवे होते. बास तुला. कोणाला जाब विचारतेस तू? आणि का? 4 दिवस झाले तुला इथे येऊन. हा गुंता सोडवणं तर दूध, तो गुंता लक्षात यायला सुद्धा वेळ जाईल. तुला कळलं? आय एम सॉरी. मला खरंच तुम्हाला दोघांना दुखवायचं नव्हतं. पण विचार करा, घरातला एक माणूस गायब होतो आणि त्याचे फोटोही त्याच्या पाठोपाठ गायब होतात. असं होऊ शकतं? आणि जर असं होऊ शकतं तर ही विचार करण्यासारखी बाब आहे. याचाच अर्थ असा होतो की देवधर दादांना गायब करण्याचा कट आधीपासूनच रचला गेला होता. नीट बघा हिच्याकडे. ही या घरची मोठी सून. हिचं नशीब, कपाळ सगळंच तुटून फुटून गेलंय. मग त्याचा दोष काय माझ्या माथी मारतेस? तो सिद्ध केल्याशिवाय मारता येणार नाही. बघा बघा कशी बोलतेय ते. नाईलाजाने बोलतीये. बाबा बोलू शकत नाहीत म्हणून बोलतीये. तुमच्या लक्षात येत नाही असं गृहीत धरूनच बोलतीये. हिची काय अवस्था करून टाकलीत बघा. नवरा परागंदा झाला, मुलगा जवळ नाही. जवळ नाही म्हणजे कुणीतरी पळवलाय ना. तपास लागला की येईल परत. पण हिच्याकडे बघून काही असं वाटत नाही की हिचा मुलगा कुणीतरी पळवून नेलाय म्हणून. तुला काय वाटतं की हिचा मुलगा पळवला म्हणून ऊर बडबडत हिनं रडत बसायचं?
कुठे निघालेस? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. कुठे निघालेस? काय विचारते मी, कुठे निघालीयस? पोलीस चौकीवर. मग घराबाहेर पाऊल टाकण्याआधी मालकीणबाईंची परवानगी घ्यायची असते. ही महत्वाची गोष्ट विसरलीस तू. उन्हाळ्याला काहीतरी कारणच हवं असतं ना तुला. बयेचे एक पाऊल घरात टिकत नाही कधी. चिंचेला मीठ लावायला सांगितलं होतं तुला, लावून झालं? पितळी समया घासायला सांगितल्या होत्या, त्याचं काय झालं? समया मी आल्यावर घासते. मडे आल्यावर घासते. काय बाई साळसूतपणाचा आवांटी अगदी. काय झालं? समया मी आल्यावर घासते याचा अर्थ मला कळत नाही असं वाटतं तुला? हा ग, काय वेंधळ्यासारखी बघतेस माझ्याकडे? तुला आज ओळखते का मी? हा साळसूतपणाचा आ म्हणून या घराला स्वतःच्या बाजूने फिरवलेस तू. मालकीणबाई मी हात जोडते. नाही नाही नाही, नुसतं हात जोडून नाही भागणार. माझे पाय पकड, पाय. हा, नाक घासलंस तर उत्तम आहे. हा, याचा अर्थ मी तुला घराबाहेर जायची परवानगी देईन असा नाही. हा, तुम्हाला सांगितलं ना मी समय आल्यावर घासते म्हणून. अगं, मी तुला जाऊ दिलं तर पुन्हा येण्याचा प्रश्न येतो ना. मालकीणबाई, काहीही झालं तरी मी पोलीस चौकीवरती जाणारच आहे. सूरज बाळ मिळालाय. अशा का हसताय? मला कळलंय की सूरज बाळ हा पोलिसांच्या ताब्यात आहे. म्हणूनच हसती. मुनिमांच्या घरी होता ना सूरज बाळ, पोलिसांच्या ताब्यात कसा गेला? काही माहिती नसल्यासारखं का विचारताय तुम्ही? छे छे, मी काही माहित नसल्याचा वाणत नाहीये. मला सगळं माहितीये आणि मला सगळं कळलंय. मी आधी जाऊन सूरज बाळाला घेऊन येते. थांब, मला सांग, सूरज बाळाला भेटायला तू काय एवढी उतावीळ होतीयस ग? हा, सूरज बाळ माझ्या दृष्टीने हरवला होता, जोगदंड साहेबांच्या दृष्टीने हरवला होता. पण तो कुठे आहे, कसा आहे, हे सगळं तुला माहिती होतं ना. मी अशी जाऊ द्यायची नाही तुला. खरं सांग, माझ्यावर आळ यावा म्हणून तू आणि तुझ्या दिरानी, म्हणजे माझ्या मुलांनी मिळून हा बेत आखला होतात ना. मला माहिती नाही. नीट विचार करून उत्तर दे. नीट विचार तुम्ही करून बघा मालकीणबाई. तुम्ही जे काय म्हणताय ते जर का खरं असेल तर तुमच्या पोटची पोरं तुमच्या विरोधात का गेली असतील? तू मला तत्वज्ञान शिकवतेस, पण हे तत्वज्ञान मला नाही, तुला महागात जाणार आहे. आता आणखी काय महागात जायचं राहिलंय मालकीणबाई? सूरज या घरचा वारस आहे आणि आता तो सापडलाय. आणि भाऊजी देखील त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत आणि ते ती जबाबदारी नक्की नीट निभावतील. त्यामुळे मला माझी काळजीच राहिलेली नाहीये. अगं अगं, इतक्यात निर्वाणीची भाषा का बरं बोलतेस तू? अजून खूप सोसायचंय तुला, माझी सेवा करायची आहे. मला आता माझी पर्वा राहिलेली नाहीये. पण सूरज बाळाची तरी पर्वा आहे ना तुला? सूरज बाळ सुरक्षित आहे. तुझा मुलगा जोगदंडाच्या ताब्यात आहे, ते विसरू नकोस. हा अगं, आता तर खरा उंदीर मांजराचा खेळ सुरू झालाय ना. म्हणजे नीट समजून घे, कारण पुढे पोलीस चौकीवर न जाण्याचे बहाणे
तुला द्यायचे. हे आणि मुलं घरात नाहीयेत म्हणून इतकं बोलायचं धाडस करते हो मी. काय ते बोला लवकर. हो हो, हा तुझा पहिला आणि शेवटचा हुकूम मी मान्य करते. आता ऐक. सूरजबाळ हरवल्याचा अर्ज तू तुझ्या सहीनं दिला होतास आणि मुनिमांच्या बायको बरोबर तो सापडला. तो घोळ वेगळाच आहे, पण तुर्तास तरी मुख्य अर्जदार हजर असल्याशिवाय त्या कार्ट्याचा ताबा जोगदंड कुणाच्याही हातात देणार नाहीत. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे मुख्य अर्जदार पोलीस स्टेशनवरती कधी पोचणारच नाही. का नाही पोचणार? मी मामनजी आणि भाऊजींसोबत त्याला पोलीस चौकीवर घेऊन जाईन. जा बाई जा, मी कोण अडवणार तुला. पण काय आहे, तू इथनं निघालीस आणि तुझ्या कार्ट्याला काही अपघात झाला तर मी त्याला जबाबदार नाही. हा, काय बोलताय तुम्ही? अगं खरं तेच सांगतेय. काहीही होऊ शकतं ना. सध्या तुझा तो कार्टा पूर्णपणे आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. 3 आया आहेत त्याला सांभाळायला, जोगदंडाने नेमलेल्या. जिद्दीला तू पेटू शकतेस, मी तर तुझी मालकीण बाई आहे. हरायला आलेली बाजी मी अशी सोडणार नाही. तेव्हा कबूल कर आणि सगळं मुनिमांवर ढकल. आणि तुझ्या त्या दाम्याला, दामू काकांना, त्यांनाही अडकव त्यामध्ये. आणि सगळं म्हणजे त्या कार्ट्याला गायब करून लपवून ठेवण्याचं कारस्थान तू आखलं होतंस हे तू कबूल कर, नाहीतर तुझ्या मुलाचं काही खरं नाही. पण याचा उपयोग आपण कसा करायचा? तेच तर सांगतेय. जोगदंडाने विमलची भेट मागितली की नाही? हो हा, मग विमल आपण सांगितल्याप्रमाणे नाटक करायला तयार आहे. हो. हा, मग ही सगळी माहिती तू विमलला नेऊन दे. नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही येत. अरे ही अशी माहिती आहे की ती फक्त जावई बापू आणि जोगदंड यांनाच माहिती आहे. आणि मग ही सगळी तंतोतंत बातमी विमलने जर का जोगदंडासमोर बसून ती जर का घडाघडा बोलली तर विचार कर त्याची काय अवस्था होईल.